पुष्पा या चित्रपटातील एक दृश्य चंद्रपूर शहरात दररोज पाहायला मिळत आहे। शेकडो मजूर कामाच्या शोधात येतात। काहींना काम मिळतं तर काहींना रिकाम्या हाताने घरी परतावं लागतं। औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांना रोजगार न मिळाल्याचा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय। पाहूयात एक विशेष वृत्तांत। आपल्या देशात रोजगाराचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे। उच्च शिक्षण पूर्ण करूनही लोकांना रोजगार मिळत नसेल तर मजुरांचीही अशीच परिस्थिती आहे। त्यांनाही रोजगार मिळत नाही आणि याचं उत्तम उदाहरण चंद्रपुरात दररोज पाहायला मिळतं। रिकाम्या हातांना काम मिळेल या आशेनं बांधकामात गुंतलेले कामगार सकाळीच आपला डबा घेऊन बाहेर पडतात। चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौक, जुनोना नाका, पडोली इथं शेकडो मजूर जमा होतात। कंत्राटदार येता सर्व मजुरांची तारांबळ उडते। प्रत्येक हाताला काम मिळत नाही। काहींना काम मिळतं तर काही जण पुन्हा रिकाम्या हाताने परततात। विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना कामगारांची ही समस्या कधीच दिसत नाही। ज्या कामगारांना काम मिळत नाही त्यांच्याकडे पर्यायी रोजगाराचीही व्यवस्था नाही। अशा कठीण काळात कुटुंबाच्या गरजा पूर्ण तरी कशा करायच्या असा मोठा प्रश्न कामगारांसमोर आहे। कामगारांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत, मात्र गुंतागुंतीच्या व्यवस्थेमुळे कागदपत्रांची पूर्तता होत नाही। त्यामुळे अनेक कामगार या योजनांपासून वंचित आहे। ढलाई में जाते हैं हम लोग, कभी कभी लगता कभी नहीं लगता, घर जाते वापस। क्या करेंगे, पढ़े लिखे नहीं है तो यही काम करना पड़ेगा ना, ढोर का। जब तक ढलाई खत्म नहीं होती तब तक कमाना पड़ता है। काम नहीं मिलता है। नहीं मिलता है। रोजी से करते हैं यहाँ पे आके काम, चौक में आना पड़ता रोज। काम लगे तो ठीक, कभी नहीं लगता है, ऐसा है। 15 साल हो गए अभी आ रहे हैं यहाँ पे, कभी मिलता कभी नहीं मिलता, ऐसा है। अभी कर लेते हैं, जितना काम मिलेगा उतना कर लेते हैं।